आणि मग बाहेरून मार्केटमधून पैसा उचलला, माझी कंपनी गोत्यात आली. इतकी गोत्यात आली, इतका मी त्या कर्जाच्या खाईत बुडालो. 2003 नुकतंच लग्न झालं होतं, गाडी घेतली ती नवीन इंडिका, ती कर्जावर घेतली ती चोलामंडलम फायनान्सवर. ते घरी येऊन बसायची दुनियाभरचा, आणि मी कर्जात गेलो आणि एक दिवस माझा फुगा इतका मोठा झाला, माझं दिवाळच निघाला अक्षरशः. राहतं घर, शेती हे विकून माझ्यावर 20 लाख रुपये कर्ज राहत होतं, म्हणजे देणं राहत होतं मला. म्हणजे सगळं विकलं तरी 20 लाख रुपये देणं आहे, ते कसं द्यायचं, देऊ शकत नाही आपण. 20 लाख रुपये 2004 सालची गोष्ट. बायकोला काय तोंड दाखवायचं, डोळ्यात ढासाला लहान लेकरू झालं, ढासा पाणी, काही खरं नाही आपलं. की मला इतकं गिल्ट फील झालं, म्हणलं काय आपल्या जीवनात अर्थ आहे. ट्रक आले का उडी मारू का, ट्रक आले का उडी मारू का. एवढं कर्ज डोक्यावर माझ्या भोकांडे असताना 35-40 लाख रुपये कर्ज होत का, वनवास लागला होता. की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून आम्ही आंदोलन केलं, त्याच्यात 3 महिने मी तुरुंगवास भोगला. इतके वाईट, म्हणजे कोणी एवढं ट्रोल, माझ्यावर बलात्काराचा आरोप लावला. अरे बाबा, मी इतके ट्रोलिंग, माझ्या इतकं कोणी ट्रोलिंग मधून गेलेलं नाही. ज्या गावात माझी फुल घालून पूजा करीत होते त्या गावाने माझे निषेधाचे बोर्ड लावले. बोर्ड माझी आई ढासा रडली, माझ्या आईला तिथून नेलं. की कितीही माणसावर संकट येऊन द्या, मरायचं नाही, लढायचं. आणि आज माझी संपत्ती मी कष्टाने कमवलेली बरं का, माझी संपत्ती 20 कोटी रुपयाच्या आसपास माझी संपत्ती आहे. म्हणजे मागची माझ्यावर मोकार उठून सुटून आरोप करते फडणवीसांनी पैसे दिले, फडणवीस मायनस घरदार इस्टेट गेलेला माणूस, कर्जात -20 लाख असलेला माणूस, आज 20 कोटी रुपयाची मला संपदा प्राप्त झाली. मी माझं भूषण सांगत नाही, परंतु अर्थ हा पुरुषार्थ आहे आपला. नमस्कार, जय हरी. मी अजय महाराज बारसकर. महाराष्ट्रात मी एक आत्ता भूमिका मांडली मागच्या वर्षी, आणि त्या भूमिकेमुळं एक वादन झालं, गदारोळ झाला, आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझी एक इमेज, माझी प्रतिमा गेली. काहींना ती पटली, काहींना नाही पटली. आणि मला अनेक फोन यायला लागले, आणि अनेक फोन येत असताना मी म्हणलं, अरे बाबा, असं नाही आहे. माझा तुम्ही कुठलाही संबंध जोडता आणि कोणत्याही मुख्यमंत्र्याबरोबर नाव लावता, एवढे पैसे दिले, असं नाही आहे. माझा जो जीवनाचा प्रवास आहे तो अतिशय संघर्षमय प्रवास आहे. शून्यातून नाही तर मायनसमधून मी, ज्याला म्हणतात ना ते कोणचा पक्षी, फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्म घेतो, त्याच्याहीपेक्षा कठीण परिस्थितीतून माझा जन्म, माझं सगळं हे वाटचाल आहे. मी नगर शहराजवळ आमचं सावेडी गाव, माझे वडील साधे शेतकरी, एस टीमधले कामगार. सकाळी 8 वाजता डबा घ्यायचा, एस टीत कामाला जायचं, संध्याकाळी यायचं. शनिवार रविवार शेतातली रानातली कामं करायची. वडिलांनी आम्हाला लहानपणापासून कष्टाची कामाची सवय लावली. लाजायचं नाही कोणत्या कष्टाला. 4थीलाच मला आमच्याकडे एक डॉक्टर होते गावातले, त्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून कामाला लावलं. आमची एक चुलती होते, CA झाली, त्यांच्या ऑफिसमध्ये ऑफिस बाय म्हणून मी तिथं कामाला राहिलो. शाळेमध्ये पाणी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पाणी वाटायचं काम केलं. मधल्या काळात तलाट्याच्या हाताखाली नोकरी केली, ग्रीसचा धंदा केला, सगळं केलं, वडिलांनी सांगितलं आहे. आणि मग हा प्रवास करत असताना 2004 साली मी आर्थिक एका गर्तेत सापडलो. ग्रीसचा कारखाना सुरू केला मी. माझ्या डोक्यात पहिल्यापासून असंच होतं का बा आपण काहीतरी वेगळं करायचं, युनिक करायचं, म्हणून इथं कोणताच धंदा नाही ते सुरू करायचा. मग ग्रीसची फॅक्टरी टाकली, आणि त्या ग्रीसच्या फॅक्टरीमध्ये मी अकाउंट नीट पाहिलं नाही, भरमसाठ व्याजाने पैसे उचलायचे, मीटरने पैसे उचलायचे, भिशीचे पैसे उचलायचे. आणि त्या भिशीच्या चक्रव्यूहात मी सापडलो, सावकारकीच्या कर्जाच्या याच्यात सापडलो, आणि मी इतका कर्जबाजारी झालो, माझं दिवाळच निघाला अक्षरशः. बँक करप्ट झालो, कोणी मला रुपडा देत नव्हतं. म्हणजे माझी इमेज. आणि तो एक दिवस फुगा फुटला कसा, भिशी होती, आणि भिशीचे पैसे भरायचे. संध्याकाळी 8 वाजता भिशी होती मारुतीच्या मंदिरात, आमच्या शेजारी एक गाव आहे, आणि तिथं गेलो, आणि माझ्याकडे पैसेच नव्हते. आणि पैसे नव्हते, तिथं बसलो. ते म्हणले पैसे, मी म्हणलं पैसेच नाही बा, आता पैसेच भेटणार, आणि ही भिशी उचलन, ते भरण, ते याच्यात माझं फार हे झालं. म्हणले बा काहीतरी करा, मी तुमचे पैसे देऊन टाकेन. सगळे भिशीचं मंडळ माझ्यावर धावलं, सगळे धावले, कळत नव्हतं कान घुसलायचे नाही का. आता मी म्हणलं झाली बा चूक आता माझ्याकडून. त्या लोकांनी मला अक्षरशः त्या मारुतीच्या मंदिरात मला कोंडून ठेवलं. त्यांचा काही दोष असन नसन मला माहीत नाही, पण चूक माझीच होती. मी पैसे उचलले होते, मी काय कोणाला दोष देत नाही, कोणावर जबाबदारी घालत नाही. मला कोंडून ठेवलं. कोणतरी आमच्या वडिलाला सांगितलं, माझे वडील आले. माझ्या वडिलांनी त्या लोकांना हात जोडले अक्षरशः, अहो तुमचे रुपया देऊन टाकेन. मला इतकं गिल्ट फील झालं. म्हणलं काय आपल्या जीवनात अर्थ आहे, आपला बाप आपल्यामुळं हात जोडतंय. मला अक्षरशः सोडलं त्या लोकांनी, सगळ्यांनी मला सोडलं. म्हणले जा, देईन, तुझा बाप चांगला आहे. त्या बापाकडं बघून आम्ही तुला सोडून दिलं. आता मी परिस्थितीच्या याच्यात
मला काहीतरी वेगळं करावं, मला अपयश आलं, माझा काय फार असा दोष नव्हता. गेलो तिथं आमचं एक लक्ष्मीचं दिवळी हुंडेकरीच्या समोर, तिथं उभं राहिलो. मला आता मरायचं, नुकतंच लग्न झालं होतं, त्यात माझी गाडी पेटली होती, जाळ झाला त्या म्हणजे ॲक्सिडेंट झाला, ती गाडी पेटली. म्हणलं आपली काय आता परिस्थिती बरोबर नाही, असं थांबलो. मरायचं पण मरायला पण म्हणजे आत्महत्या करायला पण हे लागतं ना, का आता विचार करायचा. आत्ता लग्न झालं आणि बायको काय म्हणून, पाहुणे रावळे काय म्हणतील, माझ्यावर संस्कार होते वासनाचे. असं ट्रक आले का उडी मारू का, ट्रक आले का उडी मारू का, असं होत होतं माझ्याकडून. इथून एक कोणतरी ओळखीचं आलं, तिने म्हणाले काय करतो. म्हणलं काय नाही, त्याला काय सांगू. तिने मला उचलून घरी नेलं. तिथून चल म्हणले घरी. घरी गेलो. आई बाप सगळी गोळा झाली, पाहुणे आमचे, मामा बिमा. म्हणले काय काळजी करू नको, म्हणले आपण काहीतरी करू. बाप वडील म्हणले सगळे एकूण टाका म्हणले. आमच्या आजोबाच्या नावावर शेती होती. आमच्या आजोबाला कळलं, आजोबाच्या डोळ्यात ढासाढासा पाणी. अरे म्हणले 3 पिढ्या झाल्या, आपलं घर असं आहे. म्हणले का आपण कोणाकडून रुपया कर्ज काढलेला नाही, तो काय कोटाना केला म्हणला. हे वावर आपण एवढं कष्टाने कमावले, जाईन वावर. मी तिथून निघून आलो. आता सगळीकूनच एखाद्या माणसाला धक्के बसल्यावर काय करावं. पण माणूस वाचतो कशामुळं, ह्या तिथून म्हणजे त्या मरणाच्या दारातून परत रिटर्न आलो मी तिथून. का तर काही विचार, काही लोकांनी मला आसरा दिला. मित्र असतात ना, मित्र. वडील, माझ्या वडिलांचा तर पहिला आसरा आई वडिलाचा. मित्र माझे, एक गाणं आपल्या विदर्भातला कवी तो म्हणतो, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वनवाच लागला होता, दिही लागला वनवा, माझी येऊ दे करुणा. असा वनवा पेटला होता माझ्या जीवनात. आणि मग काय करावं, तर माझा एक मित्र आहे उदय कराळे, तो म्हणला एक काम कर, काहीतरी धंदा सुरू कर. आणि तिने मला 15,000 रुपये दिले. मी केबलचा धंदा सुरू केला. 2-3 हजार रुपये मला महिन्याला भेटायला लागले. आमच्या भावाला त्याच्यात कामाला लावलं. आणि मग एकच आमची म्हण होती, पोटाला जपान पुढं हाका, बाकीचं आता काही कुठाने करायचं नाही. सगळे देणेदार थांबवले. ते देऊ तुम्हाला 6 महिन्यांनी, कोणाला वर्षांनी असे पैसे देऊन आमच्या वडिलांनी थांबवलं. पतसंस्था होती एक, रावसाहेब पटवर्धन, तिथून काही कर्ज काढलं प्रॉपर्टीवर आणि ते काही लोकांना जी अर्जंट होती त्यांना दिलं. थांबलं, सगळी गाडी थांबली सगळी. आणि मग काय करावं. आणि फक्त आता म्हणलं मोकळ्या वेळेत आपण काही लेट डोकं चालवायचं नाही, परत काय असा खड्ड्याचा कार्यक्रम करायचा नाही. आणि मग त्यावेळेस ठरवलं की आपला जो पहिला मूळ होता, कारण मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, माझे विषय राहिले. आणि म्हणून तलाठी ऑफिसच्या दारात बसलो होतो. तलाठी नवीनच आलं, तिथं काहीतरी प्रकरण झालं होतं. आणि मला म्हणले चल, म्हणले तलाठी बसून काय करतो, उतारे लिहायला चल. आणि मग मी तलाठी ऑफिसमध्ये तलाठ्याच्या हाताखाली महसूल साहेब म्हणून उतारे लिहायला लागलो. तिथं बसल्यानंतर जो मला सांगायचा उद्देश काय सगळ्यांना, की शिकत राहणं हे किती माणसाला वर नेतन वाढवतो. सातत्याने शिकत राहणं. मी अख्खं तलाठीच, लोकांना काय आता फक्त 7-12 माहिती, 6 एवढंच माहिती. पण तलाठी ऑफिसमध्ये 1 ते 21 नमुने असतात. सगळे नमुने पाठ केले. नमुने म्हणजे पुस्तकं असतात, ते सगळे पाठ केले, सगळ्याचा अभ्यास केला. आणि महसूल क्षेत्रामध्ये मी मास्टर झालो. अरे म्हणलं हे तर भारी क्षेत्र आहे. त्या काळात सुद्धा माझ्याकडे गाडी उडून नेली ती माझी. आमचे शेजारी पवार म्हणून त्यांच्या मिसेसची गाडी होती, स्कूटी. त्यांनी मला 3,000 गाडी विकली. 500 रुपयाचे 6 महिने, 3,000 स्कूटी गाडी घेतली. पण शिकायचं थांबायचं नाही. मला एक छोटा लहान मुलगा झाला होता, शिवाजी आमचा, वर्षाचा असून 6 महिन्याचा. मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, पत्रकारितेला, नगर कॉलेजला GCPR म्हणून पत्रकारितेचा डिप्लोमा केला. म्हणलं काहीतरी शिकत राहायला पाहिजे, कारण शिक्षणच हे बाबासाहेबांनी सांगितलं का वाघिणीचं दूध आहे. आपण शिकत राहू. त्याही कठीण काळात मी शिकलो. म्हणजे बरी परिस्थिती असणारा एकदम खड्ड्यात गेला, पण मी शिकत राहिलो. आणि नंतर ज्या तलाठी ऑफिसमधून मी जो धंदा करत होतो, याचा कन्स्ट्रक्शनचा जो आमचा व्यवसाय होता, बिझनेस म्हणजे होता, तिथं मी कामाला जात होतो. म्हणलं आपण हे कन्स्ट्रक्शन सुरू करू, आपण स्कीम माधू, तर तिथून काहीतरी कर्ज भेटन. एक प्लॉट विकायला निघाला. तो प्लॉट असा त्रिकोणी होता. एका बाजूला हायवे होता, नगर मानमाड रोड, एका बाजूला अंतर्गत रस्ता होता बोलेगाव फाट्याचा. तो प्लॉट कुणीच घेत नव्हतं. अरे मी म्हणलं याच्यात पैसे येतं, लोकांना सांगत याच्यात पैसे येतं, हे प्लॉट घ्या. ते म्हणले गप, तू नको सांगू, तू खड्ड्यात गेला, गाळात गेला, आणि तू आम्हाला ज्ञान शिकायला लागला का आता, म्हणजे आम्हाला खड्ड्यात आणि गाळ्यात घाल. अरे म्हणलं शपथ घेऊन सांगतो, आई शपथ घेऊन सांगतो, याच्यात पैसे होतील. पुरी व्हायला तयार व्हायना. मग आमचा तो मित्र होते, 2 मित्र, विशाल आणि उदय, दुसरं धनंजय दिगंबर, यांना म्हणलो मी. तर उदयनी मला आणि विशालनी त्याचं सगळं भिंगारा अर्बन बँकेचा शिशी दिला. चांगलं करतो ना, कर म्हणलं. अरे शिशी उचलला, शिशी माझ्या वाटेचे 6 दोघांना पार्टनरशिपमध्ये आम्ही प्लॉट घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, आता हा आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. 100% माझ्या अंतःकरणात खात्री होती का आता आपले दिवस बदलणार. एवढं कर्ज डोक्यावर माझ्या भोकांडे असताना 35-40 लाख रुपये कर्ज होतं. कर्ज बदलणार म्हणजे बदलणार. माझे सगळे जुने मित्र गोळा केले आणि त्याला मी जीव घातल्या. घाटाला म्हणलं, अरे ते म्हणलं तू कर्जात आणि तू काय. अरे म्हणलं मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे की आपले आता दिवस बदलले. माझ्या नावावर आता उतारा आलेला आहे.
ज्या माणसाला बाजारात कोणी कुत्रं विचारित नव्हतं त्याच्या नावावर आता 7-12 हायवेचा प्लॉट आला आहे. आणि मग माऊली संकुलचं काम झालं तर तिथून ती माती खड्डा होता, ती प्लॉट खड्ड्यातला प्लॉट होता. खड्ड्यातले वस्तू कोणी घेत नाही रे, खड्ड्यात जायचं काम म्हणून मी त्या माऊली संकुला म्हणलं कुठं माती टाकतो. ते इकडे टाकतो म्हणलं, माझे टाकतां का म्हणलं, प्लॉट आहे म्हणलं माझा. ते तुझा प्लॉट म्हणलं, हायराव माझा प्लॉट म्हणलं, आता काय तुम्हाला उतारा दाखवू का. मग त्यांनी 100 रुपये गाडीप्रमाणे माझ्या त्या प्लॉटमध्ये माती टाकायला सुरुवात केली. आणि 2 दिवसात असा प्लॉट टेबल लँड झाला, सापाड झाला. आणि असा उभा होतो मी विचार करीत, आता ह्या मातीवाल्याचे पैसे कसे द्यायचे, GCP होता असा टाकलेला कसे पैसे द्यायचे. तेवढ्यात एक माणूस येतो आला, ते म्हणलं काय होईल काय करणार आहे. सुंबे नावाचे ग्रहस्थ होते. मी म्हणलं इथं आता मी बिल्डिंग बांधणार आहे. आता मनात म्हणलं ह्या मातीचे ढांपराचे पैसे द्यायला आपल्याकडं नाही. आता म्हणलं आता बांधायचीच होती मला बिल्डिंग. त्याने माझा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास पाहिला. म्हणलं मग गाळे बांधणार आहे दुकानं. मी म्हणलं हा दुकानं पण बांधणार आहे. ते म्हणलं मला एक दुकान भेटन का. मी म्हणलं हा भेटन, प्लॅन नाही नकाशा नाही काय नाही काहीच नाही, भेटन का म्हणलं हा भेटन. आणि मग तिने लगेच खिशात म्हणलं केवढ्याला. मी म्हणलं 3 लाखाला. आणि ते म्हणले कुठं. मी सहज म्हणलो का इथून असा इतका तुम्हाला एक दुकान देतो असं. बरं का ही फॅक्ट परिस्थिती. त्या सुनबेंनी दत्तात्रय सुनबे नावे खिशात आले घातला आणि 50,000 बंडल काढून माझ्या हातात दिलं. धरा म्हणले आपला बुक झाला गाळा. मी म्हणलो बा आता देवच पावला आपल्याला. म्हणलं कसं म्हणजे एकदा माणसाची तुम्हाला जर सकारात्मक किंवा नेचर तुमचं जर साथ असेल ना, देव म्हणा काही म्हणा, तुमचं दिशा बदललीच. मी म्हणलं बदलले रे बदलले, आपलं दिवस बदलले. म्हणलं 50,000 गाठली त्याला की त्याला दिले. आमच्या वडिलाकडे गेलो म्हणून आता बिल्डिंग बांधावं लागेल म्हणलं. आता मी 50,000 रुपये घेतलेत. मग अशी 1-2 लोक मला भेटली, त्यांनी मला आम्हाला दुकानं घ्यायचीत गाळे घ्यायचीत म्हणून पैसे दिले. आमचा पार्टनर होता त्या अर्ध्या प्लॉटला. ते म्हणला तुझ्यामुळे आम्ही खड्ड्यात जायचे ना, आम्हाला नको म्हणले प्लॉट. मी त्या प्लॉटवर सिंडिकेट बँकेचं कर्ज काढलं आणि त्याचे पैसे त्याला देऊन टाकले. अख्खा प्लॉट माझ्या नावावर झाला. परत काही कर्ज काढलं, गाळे बांधले, त्याच्यात मला काही पैसे आले. नंतर वर बांधलं. मी म्हणलं आता काही टेन्शन नाही. आणि आमच्या वडिलांनी त्यावेळेस मला पुन्हा सहकार्य केलं. काही सोनं नाणं इकलं आईनं, काय करून ती कशी तरी आम्ही बिल्डिंग बांधली. काही इकलं होतं त्यातलं. पण आमचे वडील म्हणले बाबा इकू नको याच्यात, आता काहीतरी तुला भाडं चालू होईल, तुझ्या आयुष्याची सोय, पोरांची पोटापाण्याची सोय लागेल, ही बिल्डिंग राहून दे म्हणले, काही टेन्शन घेऊ नको. मग आमच्या भावाने तिथे एक हॉटेल सुरू केलं मोकळ्या जागेत, हॉटेलच्या शेजारी. आम्हालाही ते पैसे, केबलचा धंदा. आणि मग माझ्या लक्षात आलं आत्ता आपली आर्थिक घडी आणि गाडी ही व्यवस्थित झालेली आहे. आणि मग आता आपण काहीतरी वेगळं करू. कारण हे वेगळं करायचं खूळ आहे ना, हे पहिल्यापासून हा किडा डोक्यातच होता. शाळेत आम्हाला ते मी बॅक बेंचेस विद्यार्थी होते आणि हे एकदा एक दिवस वर्गाच्या बाहेर उभा केलं. म्हणले हो बाहेर उशिरा येतो ना, अभ्यास करीत नाही, होमवर्क करीत नाही. मी आपलं बाहेर उभा राहिलो तर खरं तर अंगठी धरायला लावली होती. पण आता तुमच्यासमोर जे आहे ते खरं सांगतो. ती पलीकडे लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीमध्ये एक दसरे सर नावाचे एक ते ग्रंथपाल होते. त्यांनी पाहिलं. म्हणले काय करता रे तुम्ही, असेच पोरं म्हणले काही करीत नाही, इकडे म्हणले. मला बोलावलं. म्हणलं काय हो सर, मला हे पुस्तकं लावू लागत, तुला अशी बी शिक्षण तशी, चल हे पुस्तकं झटकून घे सगळं काय. मी म्हणलं ही शाळा शिकायपेक्षा ही बऱ्या धंदा आहे म्हणले. आणि मग तिथं मला ते दसरे सरांनी मला एक्स्ट्रा पुस्तकं वाचायला दिली. मग पाहिजे त्या कपाटात हात घालायचं मी आणि पाहिजे ते पुस्तक काढायचं. मला इतकी चॉईस दिली त्या सरांनी. त्या सरांच्या लक्षात आहे ना सर मला माहीत नाही, पण मला इतकी वाचनाची आवड लागली. ती वाचनाची आवड मला पुढच्या आयुष्यात इतकी कामाला आली की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग त्याच काळात आम्ही एका सामाजिक चळवळीमध्ये काम करायला लागलो. 2006-07 सालची गोष्ट आहे. आणि मग मराठा आरक्षण त्यावेळेस नुकतंच आलतं. आणि मग आमचे काही लोक म्हणले नाही आपल्या मराठ्याच्या लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे. म्हणलं हा मग भेटलंच पाहिजे ना, आता जसे नवीन पोर आहेत ना, आरक्षण आमच्या हक्काचं नाही हे घोषणा आम्ही 2006ला दिलेले आहेत बाबा. 2006ला आम्ही नागपूरच्या विधानसभेवर आम्ही आंदोलन मोर्चा काढला. किती लोक, 70-80 लोक. रेल्वेतून आम्ही भगवे झेंडे घेतले, फोकाटे टीशी माझं. म्हणलं आमचे हे असे तर कसं तरी गेलो तिथं. आणि म्हणलं हे लक्षच कोणी द्याना ना, कारण तिथं भले 5, 50, 100, 200 मोर्चे, आपल्याकडे कोण ध्यान देईन. मग आमच्यातलं एक हुशार होता ते आमचे संजीव भरते. म्हणले आपण काहीतरी वेगळं करू. म्हणलं काय वेगळं करायचं. ते म्हणले आपण काय करू, प्रेक्षक गॅलरीतून उड्या हाणू म्हणले. कशात, त्या विधान भवनाच्या हॉलसाठी. कशासाठी तुम्ही नीट ऐका, मराठा समाजाला आरक्षण मिळायसाठी. मग आम्ही त्या नागपूरच्या विधान भवनात ते पास काढले आम्ही प्रेक्षकाचे. आमचे आमदार होते शिवाजी कर्डिले, ते झाले अजून 2 आमदाराचे, पारनेरचे एक होते आवटे आमदार, त्यांच्या नावाचे पास काढले. त्यांना काय माहिती आहे पोरं काय करणार येतं. पण ते पोलिसांना कुणकुण लागली, त्यांनी आम्हाला पकडलं. आता ते आमदार लोक म्हणले हे आमच्यावरच लक्षात येईल म्हणून त्यांनी ते काय दाबादाबी केली, गुन्हे बिन्हे काय दाखल नाही झाले आमच्यावर. आणि मग हा आमचा सामाजिक प्रवास एका बाजूला सुरू झाला. दुसऱ्या बाजूला आमच्या गावात एकदा प्रवचनकारच भेटत नव्हते. मग कोणतरी म्हणलं आपण आपल्या गावातले लोक प्रवचन करू. मग म्हणले आता मला वाचनाची आवड होती. मग म्हणले तुकाराम महाराजांवर बोलायचं. मी म्हणलं मला एक दिवस द्या, मग मी बोलवतो म्हणले.
आणि मग प्रवचनाला मग मी अभ्यास केला चांगला, असं वर नोट्स काढल्या सगळ्या टिपणं काढले आणि मग प्रवचन माझं आणि मग मी प्रवचन बसून करते. पण मी म्हणलं नाही, मी उभा राहून करीन. ते म्हणले कसं कर बघ, कोणतरी ऐकायला 10-20 तर म्हाताऱ्या बाया 2-4 पोरं तर आमची पोरं आम्ही. आणि मग प्रवचनाला बसलो. 1 तासभर जगद्गुरू तुकोबारायांवर मी प्रवचन केलं. आणि मला आजही तो दिवस आठवतो. 9 मार्च 2007 साली मी पहिलं प्रवचन केलं. जगद्गुरू तुकोबारायांच्या बीजेचा कार्यक्रम होता आणि सगळे भोळे भाळे आमच्या गावात लोक, त्यांना लय आवडलं, टाळ्या वाजल्या म्हणले, लय भारी कीर्तन केलं, काही विशेष नाही म्हणजे प्रवचन केलं म्हणले. आणि नंतर जे हे करतात ना अनाऊन्समेंट किंवा काय जे म्हणतात त्या कीर्तनकाराचं, मग त्यांनी माझं, आमचे खांदवे साहेब होते, त्यांनी माझं चांगलं कौतुक केलं, चांगलं केलं म्हणले यांनी, आम्हाला वाटत नव्हतं असं केलं तसं केलं. आणि मग वाटलं तर आपण कीर्तन करावा. प्रवचन करणं वेगळं आणि कीर्तन करणं वेगळं. अहो मला म्हणजे जीवन किती संघर्षाचं असतं, जीवन किती कठीण असतं. ह्या जीवनात प्रत्येकाला आपापली स्पेस, आपापली जागा निर्माणच करावं लागते. माझी आर्थिक घडी नीट झाली ती, आणि एकदा माणसाची आर्थिक घडी नीट झाली की त्याला बाकीची लई ही वळवळ सुचती. म्हणलं आता आपण कीर्तन करायला पाहिजे. आणि मग मी म्हणलं कीर्तन करायचं. आमचे तिथले लोक म्हणले नाही नाही, ह्या तुझं कुठं कीर्तन असतं का म्हणले. मी म्हणलं अहो माझ्या गळ्यात माळ आहे, मला थोडंफार येतं, मी बोलवतो आमकं धमकं. नाही म्हणले मला कीर्तन करायचं. मला आमचे तिथे लोक कीर्तन करून द्याय ना. काही लोक माझ्या बाजूचे होते आणि काही विरोधातली होती, सांप्रदायिक लोक. हे असं कुठं असतं का म्हणले कीर्तन फिरतं, असं नसतं म्हणले. कीर्तन घ्यायला अशी दीक्षा घ्यावं लागते, अनुग्रह घ्यावा लागतो, असं करावं लागतं, ठेव काय. मी म्हणलं हो का, काय होऊ म्हणून काय कीर्तन पडन ना म्हणलं. मग पडून या ना म्हणलं. मी काय लोकाचा आहे का, मी काय लय मोठा माणूस आहे का काय. आणि असं म्हणजे रोज तिथं छोटा सप्ताह होता हनुमान जयंतीचा, तिथं रोज 200-250 लोक यायची. पण माझा हा गदारोळण वाद म्हणून त्या दिवशी 700 लोक आले कीर्तनाला. आता कीर्तनाला आले, आता मी म्हणलं आता आपण प्रवचन बघून केलं आहे आणि कीर्तन करायचं म्हणल्यावर तर मग मी जे टिपणं काढली होती सगळे. शाळेतून डायस आणला. आता कीर्तनाला डायस नाही ठेवीत, पण म्हणलं बा माफ करा म्हणलं बा, तुकोबारायचं एक प्रमाणे पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, ते जोडलं बरोबर तिथं. म्हणलं मग मला राहून दे म्हणलं डायस, चुकलो तर मग मला. आणि मग 9 ते 11 कीर्तनच टाईम. पण एवढं माझं म्हणजे काय म्हणतात कीर्तन रंगलं. आता काहींना नाही पटलं, पण काहींना पटलं. जसं आता माझी भूमिका काहींना पटली आणि काहींना नाही पटली, तसं कीर्तन रंगलं. 11:30 कीर्तन केलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी पहिलंच कीर्तन 11:30 वाजता है. लगेच लोक बसले, चहा पाणी झाला. एक म्हातारा माणूस पावती सांगतो, आपण केलेल्या कामाची पावती लगेच भेटते. कीर्तन हे असं क्षेत्र आहे, तिथं काय परीक्षेवर निकाल 1 महिन्याने आणि मतदान केलं 4 दिवसांनी 1 महिन्याने निकाल, असं नाही. जागेवर तुमची पावती असती. आणि मग एक म्हातारा बाबा आला, वयस्कर, फाटके कपडे होते, मळके होते, धोतारा असं गुडघ्यापर्यंत आलेलं होतं. मला आजही तो बाबा आठवतो. आणि तो बाबा आला माझ्यापाशी. आमचे वडील तर घरातच बसले. ते म्हणले हे पोरगं लई काही कुठाने करतं, माझ्या डोक्याला ताण करतं, हे ते आलेच नाही. तो बाबा आला, म्हणला मी लई कीर्तन ऐकले आज पोथवर, माझं वय असं 70-80 वय, पण तू पर्या लय भारी कीर्तन केलं. आणि त्याने असा हात काढला, माझ्या हातात हात ठेवला. 5 रुपयाची कळकी मळकी नोट होती. अरे म्हणलं हे आपल्याला आशीर्वाद आहे म्हणलं. हा संतांचा आशीर्वाद आपल्याला आला. आणि आता आपण अभ्यास करायचा, आता आपण लक्ष घालायचं, आता आपण कीर्तनाला लागायचं. आणि मग वेगवेगळे मी भजन शिकलो, गायन शिकलो, उभा राहिलो, कीर्तन. मग त्या कीर्तन क्षेत्रामध्ये माझा असा, मग मी कीर्तनकार झालो. तुकोबारायाने सांगितलं कीर्तनाचा रुपया घ्यायचा नाही, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न ना शेवावे, बुक्का लावू नये, बाळा माळ घालू नये, तुका म्हणे ती घेतीन दोघे नारका जाते. हाट म्हणलं कीर्तनाचे पैसेच घ्यायचे नाही. कारण माझी आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी झाली ती. मला 20-25 हजार रुपये ते भाडं थोडं महिना यायला लागला होता. म्हणलं लय झालं, म्हणलं मरायला लागलो होतं आपण, पार खड्ड्यात गेलतो ना. आता तर देवाच्या आशीर्वादाने आपल्याला, तुकोबाराच्या आशीर्वादाने एवढे पैसे मिळते, आता काय पैसे घ्यायचे. पण लोक कसे येतं, देतातच पैसे, पळत खिशात घाल, पाकिट घाल. आणि ते असं मी ते पाकिटं गोळा करून 1-1.5 लाख रुपये म्हणजे असे पाकिटं गोळा झाले. काय म्हणलं काय करावं आहे पाकिटाचं. तर आमच्या आई पत्नी होती, म्हणलं फोडले तर ते एवढे पैसे निघाले. म्हणलं आपल्याला पैसे आपल्या नको बोले, आपली देवाचे पैसे दे. मग मी कोणतरी मला सांगितलं का वारकरी संस्था टाका, गरीब अनाथ मुलांना सांभाळा. मग मी जायचो. तुमच्या गावात कोणी अनाथ मुलं आहे का. आता सगळ्या येड्याचाच बाजार होतं. मग लोक माझ्या हा आहे वय पोरगं. आणि मग मला 10-12 असे गरीब अनाथ आईवडील नसलेले, एकल पालक म्हणजे आई नसली किंवा वडील नाही, अशी मुलं मला मिळाली. आणि ते मुलं मी सांभाळायला सुरुवात केली. मला स्वतःचा आनंद आहे, आतमधला आनंद आहे. मला काही सांगायचं नाही. आपुले चित्त ग्वाही तिथे लौकिकाचे काही आत आपले असलं पाहिजे. त्याच्यातले 4-5 मुलं आईवडील नसलेले मुलं मी सांभाळलेत, लग्न केलं त्यांचं, त्यांना घर दार शिक्षण सगळं करून दिलं. मला हे काही जाहिरात करायची नाही, पब्लिसिटी करायची नाही, काही करायची नाही. पण माझ्या आतमध्ये आत्मिक आनंद आहे आणि त्याच पुण्यावर मी जगलेलो आहे.
ती कीर्तनाचा असा प्रवास सुरू झाला. मग 2014-15ला मग पुन्हा सामाजिक आंदोलनं, मग शेतकऱ्याचा हमीभाव मिळाला पाहिजे. मग रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते, त्यांच्या संपर्कात आलो. आमदार बच्चू कडू, मग आम्ही मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस होते, आणि तिथून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, वडनगर, म्हणजे CM to PM आम्ही एक आसूड यात्रा काढली, सगळे शेतकरी संघटनेचे लोक. मग आमची आसूड यात्रा गुजरातमध्ये अडवली. गुजरात पोलिसांनी आम्हाला अटक केली. आज जे लोक म्हणतात ना हे भाजपचा माणूस आहे नाही, फडणवीस मुख्यमंत्र्याचा माणूस आहे, अहो मी दारात मोर्चा काढाय त्यांच्या विखे पाटलाच्या दारात. उसाला भाव मिळावा म्हणून मी 6 दिवस इमानदारीत केला, इमानदारीत उपोषण केलं 6 दिवस. मी म्हणले आता हे परत हे करायचीच नाही कुठं पार पार. आता तेव्हा कसं जोश होता, आम्हाला काय माहिती उपोषणात बरेच लोक भामट्यापणा करतात, काही खातात. मग आम्ही इमानदारीत उपोषण केलं आमच्या सगळ्या सहकार्याची. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांच्या दारात लोणीमध्ये उपोषण केलं. आणि शेवटी आम्ही असं ठरवलं का गव्हाणीत उड्या मारायच्या, जरी यांनी पैसे या फरपी नाही दिली, पैसे नाही दिले तर. आणि मग हा प्रवास केला. आम्हाला गुजरात पोलिसांनी अटक नाही तिथं, आम्हाला काय केलं स्थानबद्ध केलं त्यांनी, लांब एका जंगलात नेऊन ठेवलं. तेव्हा त्यांचं, कारण पंतप्रधानाच्या घरावर जाणं म्हणजे काही सोपा विषय नाही. म्हणजे त्या काळात सर्व शक्तिमान माणूस होता तो. गेलो आम्ही बसत. आम्ही म्हणलं आमचं काय भांडण काय बा, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे म्हणून. नेवासा फाटीवर आजही माझ्यावर गुन्हा दाखल आहे. नेवासा फाटीवर तुझ्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं. पुण्याचं साखर संकुले फोडलं आहे आम्ही, तो गुन्हा दाखल आहे. MECB ऑफिसमध्ये दावा घातला आहे मी. एका शेतकऱ्याचं पोरगं चिटकून मरण पावलं, हेही गुन्हा दाखल आहे. भंडारदरा धरणाचं पाणी सोडलं नाही, तेलला त्या टाकळी भानन त्या घालच्या गावाला पाणी नाही भेटलं, त्या गावासाठी आम्ही जाऊन आंदोलन केलं, तेव्हाही गुन्हा आमच्यावर दाखल आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान एका वृत्तपत्रानं केला, आम्हाला सहन झालं नाही. आणि मग तिथं आम्ही आंदोलन केलं, त्याच्यात आमच्यावर दरोड्याची केस लावली हे काँग्रेसच्या सरकारने. जेम्स लेनच्या प्रकरणातून ही भानगड झाली ती सगळी. आणि गुन्हा आमच्यावर 2,000 रुपयाचा दरोडा टाकला आम्ही. 8-9 जण, 10-12 जण 2,000 दरोड टाकला. ही केस लावली, 3 महिने जेल. छत्रपती, मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून आम्ही आंदोलन केलं. त्याच्यात 3 महिने मी तुरुंगवास भोगला. कॉम्रेड मधुकर कात्रे नावाचे त्या काळचे एक कम्युनिस्टचे हे होते, महानगरपालिकेचे युनियनचे अध्यक्ष होते, ते जेलमध्ये आले मला भेटायला. ते काय दरांगशे फळं बिळं घेऊन असे म्हणले, तुम्हाला माहीत नाही तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे आणि तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात असं तसं. मी म्हणलं बा आता इथून बाहेर पडायचं आपल्याला चाललंय, घरचे रडत येत बोंबलत येत. माझ्या आयुष्यातला दुसरा भावनिक प्रसंग असा आहे. आता बरेच लोक म्हणतात बाबा काँग्रेसचं महाआघाडीचं सारखा चांगलं, मला राजकीय बोलायचं नाही, मी बंद केले ते बोलायचं, पण तरी विषय निघाला. जेम्स लेननी जो अतिशय घाणेरड्या पद्धतीने लेखन केलं आणि आम्ही त्याच्यावर आंदोलन केलं, ते पुस्तकावर बंदी घालावी आणि त्याच्यासाठी कोर्टात केस चालू होती. सुप्रीम कोर्टामध्ये जेम्स लेनचं जे पुस्तक आहे त्याची बंदी उठलेली आहे. आम्हाला तळतळ आली म्हणून त्यावेळेचं जे काँग्रेसचं सरकार आहे त्याच्यावर आम्ही टीका केली, भयानक आंदोलन केलं. ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं ते पब्लिकेशन होतं, त्यांनी ते पुस्तक मागं घेतलं, त्यांनी मोठ्यापणा दाखवला म्हणून बरं आहे. त्याची बंदी आजही उठलेली आहे आणि हे सगळं पाप त्या काळच्या सरकारचं आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण ही वस्तुस्थिती सांगतो. आम्ही त्यांनाही बोललो, ह्यांनाही बोललो, यांच्याही घरादारावर यात्रा काढल्या. आम्ही मुळातच माझ्यावर आरोप केला जातो ना, मी सांगतो मी खऱ्याच्या मागे आहे. माझ्या बोलण्यातून कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल मला माहीत नाही. त्याही काळात आम्ही भांडलो, ह्याही काळात भांडतो, उद्याही भांडू. सामाजिक चळवळीमध्ये काम केलं बच्चू कडून बरोबर, मग रुग्णाची सेवा, याची सेवा, त्याची सेवा. आणि नंतर 2017 साली मी म्हणलं रस्त्यावर भांडणं हा बावळटपणा आहे, मूर्खपणा आहे. आरक्षण कुठे मराठा समाजाचं ते कोर्टात. आणि मग राणे कमिटीने जे आरक्षण दिलं तर ते स्टेट झालं आणि त्याची आपली खेळाखेळी चालू होती, येड्यात काढायचा कार्यक्रम. आणि मग मी पहिल्यांदा 42-55-2017 ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये, बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. कोणता समाज मागास आहे, कोणता समाज प्रगत आहे हे ठरवायचं काम सरकारचं नाही, कोर्टाचं नाही. ते काम आहे ठरवण्याचं काम राज्य मागासवर्ग आयोगाचं. आणि हे सगळं प्रकरण उचलावून राज्य मागासवर्ग आयोग नेमावा आणि त्याच्याकडे प्रकरण द्यावं. माझ्या पिटिशनमुळं माननीय म्हशे साहेबांचा आयोग, गायकवाड साहेबांचा आयोग नेमण्यात आला आणि त्या गायकवाड साहेबांच्या आयोगामध्ये प्रचंड काम सगळ्यांनी केलेलं आहे. मी त्याचा, कारण त्या आयोगच माझ्यामुळं स्थापन झाला, गायकवाड साहेबांचा आयोग माझ्या पिटिशनमुळं स्थापन झाला. आणि आज मला आनंद वाटतो सांगायला, त्या गायकवाड पिटिशनच्या याच्यामध्ये हा गायकवाड साहेबाचा आयोग आहे. मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती, हात जोडून पाया पडून वाचा तुम्ही.
3 खंडात हा रिपोर्ट प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये 127-28 पानावर लिहिलेलं आहे. अजय साहेबराव बारस्कर यांनी काय काम केलं हे गायकवाड साहेबांनी, जजमेंट न्यायमूर्ती साहेबांनी लिहिलं आहे. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. अनेक हजारो लोक त्याच्यामध्ये काम करत होते. ही न्यायालयीन लढाई आहे. 1064 तरुणांना, मराठा तरुणांना नोकऱ्या लागल्या सरकारी. इतिहास प्रत्येकाच्या कामाची दखल घेतो. लिखित इतिहास असतो, दंतकथा इतिहास नसतो. आमचं काम रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. आणि मला जाहिरात करायची नव्हती, माझी पब्लिसिटी करायची नव्हती, काहीच नाही. पण ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यानंतरचं जे दुसरं क्रायसिस माझ्या जीवनात आला, पहिला क्रायसिस आला आर्थिक क्रायसिस, त्याच्यातून मी बाहेर पडलो. आणि दुसरा क्रायसिस सामाजिक कामामध्ये, कारण तुकोबरायाने आम्हाला सांगितलं खरं बोलायचं, सत्य बोलायचं. नाही भिडभाड सत्य आम्हामनी, नव्हे गबाळाचा धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाशी बरे. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोड, भिडभाड ठेवूच नको, खरं आहे ते सांग. आणि नंतर मग मी त्या आंदोलनाचा घटकच होतो. 2008 काम करत होतो. साहजिकच आहे. 2016च्या मोर्चामध्ये ज्या तरुणी मुलींनी, विद्यार्थिनींनी भाषण केलं, त्यांना भाषण शिकवायचं काम माझ्यावर जबाबदारी दिली ती. आर्थिक आम्ही नगरच्या मोर्चामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. 1.25 कोटी रुपये त्यावेळेस शिल्लक येते. FD करून बँकेत पडलेले आहेत. आज त्याचे 2-3 कोटी रुपये झालेत. म्हणजे तेही आम्ही सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांचं ते सांघिक काम आहे. तिथं आम्ही कार्यरत होतो. आणि मग नंतरचा हा प्रकार सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण आज माझ्यावर जे आरोप करतात, हा फडणवीसांचा माणूस आहे आणि त्यांनी ज्यांना बोलायला लावलं, अरे मला कशाला कोण बोलायला लावीन? माझं विश्वंभर बोलावितो, मला देवाने बोलायला लावलंय. चाळुंकी मंजुळं बोलत शिवानी, शिकविता धनी, मला बोलवणारा देव आहे. तू काय म्हणे माझे हेची भांडवलं, बोलविले बोल पांडुरंगे. मला सगळ्यात वाईट काय वाटलं माहिती आहे का, की तुम्ही कोणासाठी कितीही करा, आपण करत राहायचं. पण लोक कसे असतात, लोक गर्दीच्या मागं जातात, समूहाच्या मागं संमोहित होतात लोक. कोणाचा दोष नाही. माझ्या गावातल्या लोकांना चांगलं माहिती आहे की हा बारस्कर महाराज कसा आहे. माझ्यावर इतका टिपका नाही चारित्र्याचा कोणाच्या याचा. आणि ज्या लोकांवर विनयभंगाचे गुन्हे येतं, तडीपारीचे गुन्हे येतं, असे लोक आमच्या गावात यायचे आणि सांगायचे हिने असं केलं, तिने तसं केलं, हिने पैसे घेतले म्हणून बोललं. ते बिचारे भोळे बाबडे. मी आमच्या गावातल्या एकाही माणसाला दोष देत नाही. आणि मग त्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल असले माणसं गावात आले, आमच्या लोकांना भडकून दिलं. आज मला व्यक्तिगत भेटतात, मी त्यांच्या डोळ्यात, कारण मी फेस रीडर आहे. माणसाचे डोळे, माणसाचा चेहरा बघून मी वाचतो, मला समजतं, मला तेवढी अक्कल आहे. हजारो लाखो लोक आजपर्यंत मी कीर्तनाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून पाहिलेत. त्यांच्या डोळ्यातला ती मला भावना दिसते. तुमचा दोष नाही म्हणलं त्याच्यामध्ये. आणि त्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये माझ्या विरोधात निषेधाची सभा घेतली. माझ्या चुलत भावाच्या पोराचं लग्न होतं त्या दिवशी. माझी आई, माझी बायको, आमचे सगळे घरातले लोक तिथं होते, गावात होते. आणि माझे कोणी इतका ट्रोल झाला नाही. माझं मी कशासाठी सांगतो तुम्हाला, माझा सांगायचा उद्देश काय आहे की कितीही माणसावर संकट येऊन द्या, मरायचं नाही, लढायचं. संघर्ष ही जीवन आहे, बस दुसरं काय नाही. कारण हे निसर्गाचं चक्र आहे. वाघ हरणाच्या मागं लागतो, हरणाला पळावं लागतं. प्रत्येकजण प्रत्येकाच्या याच्यावर निसर्ग आहे, निसर्गाचा खेळ आहे. म्हणलं लढायचं. रडलो इतका. मी मुंबईला होतो आणि माझे बोर्ड लावले. हो, माझा काय दोष आहे? अरे काल माझे पाय धुत होता तुम्ही, काल माझे पाया पडत होता. मी काय केला गुन्हा? मी माझी भूमिका मांडली, सत्य भूमिका मांडली. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमत. काय बहुमत आहे? मी विचार केला नाही त्याचा. माझं खरं खोटं मांडलं मी. खरं आज ते खरं दिसायला लागलं. मी म्हणलं ना, टिप्पर येतं, ढंपर येतं, वाळूचे धंदे येतं. मी बोललो नाही, मला बोलायचं नव्हतं. आणि ते आता माझ्या तोंडावर आलं. आज दिसतंय, ते समाजाला दिसतंय. माझ्या बोलण्यातली, माझ्या बिंबीच्या देठापासून मी बोललो, अरे हे नाही आहे बाबा, असं नाही मिळत. सारा ओबीसी समाज दुश्मन झाला आहे आपला. असं नाही आहे. तुम्ही माणसाकडे बघा, तुम्ही शाने सुरते माणसं येतं. आणि मग इतकी वाईट परिस्थिती. माझी आई आमच्या त्या गावातल्या इशीतून आली. माझी आईने सहज पाहिलं असं, बोर्ड होता, फुली मारली होती चेहऱ्यावर. काय केलं तर माझ्या आईने दोष? बोर्ड माझी आई ढासाढासा रडली. माझ्या आईला वस्तू तिथून नेलं. माझ्या आईच्या डोळ्यातले ठेम, ज्या गावासाठी मी माझं तिथं वेळ दिला, कष्ट केले, सगळं केलं, पैसे काय जे मला करता येईल ते केलं. तुमच्या गावातलं एक मला कोणीही सांगा, हे बारस्कर महाराजाचा काय बा हिनी असा काय रुपयाचा भ्रष्टाचार आहे का काय? काहीच नाही. किती दुःखान, किती वेदना दिल्या मला. रडली आई. अरे माझ्या घरात माझ्या आईला मारायला मारेकरी, ही
संस्कृती नाही, मराठ्याची संस्कृती नाही. मी त्याच्यावर जाणार नाही, राजकारणावर बोलणार नाही. इतके वाईट म्हणजे कोणी एवढं ट्रोल. संसारे झालो अतिदुःखे दुःखी, तुकोबारायांचा अभंग आहे. माय बापी शिखित क्रमलिया, निषेधाचा काही पडिला आघात, तेने मध्ये चित्त दुखावले. दुखावलं माझं चित्त, मलाही मन आहे, मलाही अंतकरण आहे. तुमच्यासाठी मी रडलो, काम केलं, झडलो, समाजासाठी केलो, जेलमध्ये बसलो, आंदोलन केलं, दुधाचं केलं, कांद्याचं केलं, सोयाबीनचं केलं, तुरीचं केलं, साखरेचं केलं, एवढे आंदोलन केले. सगळे कागद येतं, गुन्ह्याचे येतं. आणि हे सगळं असताना सुद्धा माझ्या म्हणजे कोणावरही हे आज नाही आहे. मी तर एवढा घटक घेऊ त्याच्यात तुकोबारायांवर, ज्ञानोबारायांवर, सगळ्या संत महंत युगपुरुष महात्मे होऊन गेले. त्यांना अरे मी तर की झाडकी पत्ती आहे. मी म्हणलं चला, सगळ्याला उत्तर एकच आहे, काळ हे त्याचं उत्तर आहे. आणि काळ हे आपल्याला सांगन कोण चूक कोण बरोबर. आणि आता आपण आपलं काम करत राहायचं. तुकोबारायाचे अभंग, तुकोबारायाची गाथा हे विचारलं म्हणून तुम्हाला तुकोबारायाचा जो अभंग नाही, अतिशूद्रवंशी 21 चरणाचा अभंग आहे, तुम्ही विचारले म्हणून तुम्हाला साहित्यशूद्रवंशी केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केले, याचा प्रश्न तुम्ही संती. मी वचन पाळलं होतं, मी काय बोलणार नाही, माझं सांगणार नाही, कारण मी माझं मी लय इमानदार आहे, मी लय प्रामाणिक आहे, मी लय असं आहे, मी लय या वेन, मी शब्दाला का घात होतो, माझं नव्हतं सांगायचं मला. पण माझा एक अतिशय जीवाला आम्ही जे कमावलं ना, संपत्ती कमावली ना, ती माणसाची संपत्ती आहे. माझा जीवाला जीव देणारा एक मानव, माझा मित्र दत्ता, तो अचानक सोडून गेला, सुसाईड झाला. आत्ताही महाराजांचं प्रकरण झालं. मी का सांगायला आलो, अरे बाबा मी इतके ट्रोलिंग, माझ्या इतकं कोणी ट्रोलिंगमधून गेलेलं नाही. ज्या गावात माझी फुल घालून पूजा करीत होते त्या गावाने माझे निषेधाचे बोर्ड लावले. त्यांना दोष नाही माझा, माझेच आहेत ते. उद्या मी त्यांना 1 रुपयाचा दोष देत नाही. त्यांचं काय ते भावनेच्या भरात त्यांनी कृत्य केलेलं आहे, ते त्यांच्या डोळ्यात मला ते दिसतंय. इतका ट्रोल मी झालो, तरीसुद्धा या सामाजिक क्रायसिसमधून मी बाहेर पडलो, जिवंत बाहेर पडलो. आणि काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून माझ्या मित्राच्या नावाने मी आता व्यसनमुक्ती केंद्र करतोय, तुकोबारायाच्या अभंगाचा प्रचार प्रसार करतोय. इतकं सगळं केलं, शिकत राहा. मी किती सातत्यानं शिकत राहिलो. मी 2015ला हे जे अनाथ मुलं घेतले ते दत्तक, त्या मुलांसंग मी 11वी 12वीचे पेपर दिले. मी हा पेपरसाठी वर्गात गेलो, बाहेरून 17 नंबरचा फॉर्म भरला. आणि मला कारण आर्टमध्ये करायचं होतं. गेलो मी तिथं परीक्षेत, सगळे पोरं ताटक्याच उठून उभं राहिले असे. त्यांना वाटलं स्क्वॉड बीड आला का काय. अरे म्हणलं मी पेपर लिहायला आलो आहे म्हणलं. आणि मग मी 12वीचे पेपर दिले, BA LLBला ॲडमिशन घेतलं, कायद्याचा अभ्यास केला. शिकत राहा बस. कुठंही तुम्ही जर पक्के असताल ना, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. या जगात काहीच अवघड नाही. हे माझं म्हणणं नाही, तुकोबारायांचं अभंगन तुकोबारायाचं प्रमाणे नव्हे आईशे काही नाही अवघड, काहीच अवघड नाही. नुसता कपड्यावर मी पुण्यात आलतो, आपल्याला काहीतरी संस्था करायची. त्या पुण्यामध्ये इतक्या एका सेंटीमीटरवरून भांडणं येतं पुण्यातल्या जागेच्या. पुण्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी ज्या भंडारा डोंगरावर साधना केली, जिथं तपश्चर्या केली, अभंग लिहिले, ती जागा, इमारत मला तिथल्या लोकांनी माझं काम बघून मला बक्षीसपत्र करून दिली, रजिस्टर बक्षीसपत्र. मी मोठेपणा सांगायसाठी आलेलो नाही तुमच्याकडं, वस्तुस्थितीन फॅक्ट सांगायसाठी आलो आहे. सब रजिस्टर ऑफिसमध्ये गेलो, ते म्हणले एवढे आम्ही पाहिले, बाप पोरांच्या नावाने बक्षीसपत्र करतो, आजाना त्यांच्या नावाने बक्षीसपत्र करतो. पण हे पहिलं बक्षीसपत्र आहे मधल्या एवढ्या काळामध्ये की कुणीतरी एखाद्या धार्मिक कामाला, चांगल्या कामाला जमीन देतं. त्या सब रजिस्टरने आम्हाला चहा पाजला. आम्ही नाही चहा आणि पाणी ते तुम्ही देता ना पैसे, सब रजिस्टर्सला नाही केलं काय आम्ही. महाराज, मला सांगायचा उद्देश आहे, कधीच खाचायचं नाही. तुकोबारायाचे कितीतरी अभंग आहे. मी महाराजांचा एक अभंग आहे, माझ्या जे दुःख तुकोबारायांच्या वाट्याला आलं ना, इतकं नाही येतं आपल्या वाट्याला. महाराज काय म्हणतात, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. बरे झाले देवा, निघाली दिवाळं निघालं. महाराज म्हणले बरं झालं. अपमान झाला, अपमान नाही केला का माझा, खोटे आरोप लावले माझ्यावर. नेत्यांना त्या विनंती आहे, अरे तुम्ही एका मोठ्या जमवायचे नेते असताना आज तुम्हाला चांगलं माहिती आहे आज तुम्ही कुठं कोणत्या अवस्थेला आलेत. जबाबदारीने बोललं पाहिजे. माझ्यावर बलात्काराचा आरोप लावला, काहीच नाही ना माझ्यावर, काहीच नाही. मी केस केली त्याच्यावर, सर मी सामोरा जाणार आहे. अपमान केला माझा, बरे झाले जगी पावलो अपमान. बरं झालं. लोक जैसा ओक धरिता धरवेना, भक्ता जिरेना संग संत संग. हे कितीतरी प्रमाण आहे. तुका म्हणे आता त्याजून या जन
आणि भक्ती करा इतके पुस्तकं वाचले मधल्या एक वर्षात मी, इतके पुस्तकं. झुंडीचं मानसशास्त्र नावाचं पुस्तक आत्ताच वाचलं मी, विश्वास पाटलांनी त्याचं संपादन केलेलं आहे, म्हणजे भाषांतर केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे आणि त्यांनी स्वतः त्यात लिहिलेलं आहे. माझ्या लक्षात आलं हे लोकांचा दोषच नाही, परिस्थिती माणसाला तिथं नेण्यासाठी मजबूर करते. म्हणून माझी विनंती, आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी शिरीष महाराज मोरे बोलले असते मुख्यमंत्री साहेबाला माझ्यावर 32 लाख कर्ज त्यांनी आता दिलेत पैसे, काल परवा दिवशी आपण पाहिलं. पण त्यांना असं वाटलं असं कुठंतरी, कारण तुकोबारायाने सांगितलं हात पसरी त्याची धिकजीने, तो मंत्र त्यांनी पाळला असा. ते काय कोणापर्यंत त्यांनी हात पसरले नाही, कोणाला काही बोलले नाही, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. ती चूक बरोबर तो भाग अलग आहे. परंतु मला असं वाटलं की कुणी खचू नये, कुणी आत्महत्या करू नये, बोला नाही तर कुठं निघून जा तिकडं मातीत, काही होत नाही, काही होत नाही. मी तिथून आलेलो आहे, माझ्यावर -20 लाख कर्ज आहे आणि आज माझी संपत्ती मी कष्टानं कमवलेली बरं का, माझी संपत्ती 20 कोटी रुपयाच्या आसपास माझी संपत्ती आहे. म्हणजे मागची माझ्यावर मोकार उठून सुटून आरोप करतात फडणवीसांनी पैसे दिले, अरे फडणवीसांच्या विरोधात मी आंदोलन केलेलं माणूस आहे, ते कशाला मला बोलायला लावते ना, कोण अंगावर चिखल उडून घेईन, हे लोकांच्याही लक्षात आलं पाहिजे. त्याच्या आधी मला 2-4-5 लाख रुपये महिना भाडं येतं आहे, तोडं येतं आहे, मला माझ्यातही स्किल आहे, माझ्यातही गट्स आहे, माझ्यातही आत्मविश्वास आहे, माझ्यातही कम्युनिकेशन स्किल आहे, कसा कुठं काय पैशाचा व्यवहार, पैशाचा व्यापार सगळं त्याचा अभ्यास केलेला आहे महाराज. अरे सर्व्हिस सेक्टर आजच्या काळामध्ये सर्वात व्यापक असं सेक्टर आहे, सेवा क्षेत्र. अमेरिका इंडस्ट्रीयल नाही आहे, सर्व्हिस आहे, सर्व्हिस देते. आपण काय केलं पाहिजे? आणि मग एक छोटंसं उदाहरण सांगतो, असे बरेच उदाहरणं सांगायसारखी. एका आमचे शेतकरी येतं, साळवे आणि जोरे नावाचे शेतकरी येतं, त्यांची जमीन, शहरातली जमीन, एकदम क्रीमची जमीन, ती जमीन 72 साली सरकारने तिथं आरक्षण भूसंपादन केलं तर गावठाण विस्तारा हा योजनेसाठी, आणि त्यांचं काही केलंच नाही. कोर्ट केस, ते वयस्कर झाले, ते बाबा 80 वर्षाचे आणि दुसरे बाबा 90-92 वर्षाचे, ते दोन्ही बाबा, कुटुंब त्यांचं मोठं. मला म्हणले महाराज एवढं करावा, तुमचा अभ्यास आहे लँड ॲक्विशन ॲक्टमध्ये, टेनन्सी ॲक्टमध्ये, बा आमचं बघा तुम्ही, वकिलांना सांगवता आम्हाला काय येत नाही. मग म्हणतं द्या माझ्याकडं. ती केस मी घेतली आणि जुन्या कायद्याप्रमाणे त्यांना 1700 रुपये भेटत होते, फक्त 1700 रुपये मंजूर होते. मी सरकार संघ कोर्टात सगळ्या संघ भांडलो आणि जवळपास 4 कोटी रुपये त्या दोन्ही कुटुंबाला मिळून दिले. अजूनही 7-8 कोटी रुपये त्यांना त्या जागेचे मिळतील. अधिकृत पैसे तर आमच्या कष्टाचे पैसे तर शेतकऱ्यांचे पैसे येतं. आणि मग ते पैसे मिळाल्यानंतर त्या दोन्ही म्हाताऱ्यांनी मला बोलवून घेतलं आणि मग त्यांनी म्हणले महाराज तुम्ही लय भारी वकिली केली आणि मग मला तुम्ही हे लय आम्ही आशाच सोडून दिली. ती आम्हाला म्हणलं 1700 रुपयाचं काय भेटायचं आता म्हणले. आणि मग त्यांनी मला दोघांनी 50-50 लाख रुपये दिले. त्यांनी म्हातारीने जोरे बाबांनी तर माझ्या मांडीवर, म्हणजे मी जेव्हा गेलो आणि पाणी पाजलं ना तेव्हा एखाद्याशी दिवशी, तेव्हा त्यांनी प्राण सोडला. म्हणले नाही महाराज वकील लय भारी म्हणे आपला. म्हणजे माझ्या डोळ्यात एकच तिने पैसे आणून दिले. ही सर्व्हिस, ही सेवा, अरे देतो परमेश्वर आहे ना, कुठं नाही देतो. असं करत करत म्हणजे केबलचा धंदा आहे माझा, हॉटेलचा धंदा आहे, गेस्ट हाऊस आहे, हा काय याचा धंदा आहे, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, त्याच्यानंतर हे सर्व्हिस सेक्टरचा कायद्यामधला आहे, कोणाचे का, या सगळ्या पद्धतीनं जिथं जिथं पण सेवाभाव, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. जेव्हा आम्ही खरी सेवा केली म्हणजे 20 लाख रुपये मायनस घरदार इस्टेट गेलेला माणूस, कर्जात -20 लाख असलेला माणूस, आज 20 कोटी रुपयाची मला संपदा प्राप्त झाली. मी माझं भूषण सांगत नाही, परंतु अर्थ हा पुरुषार्थ आहे आपला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जो पैशा पाण्यात सक्सेस आहे, लोक त्यालाच मान्यता देतात. धनवंताला जी मान्यता आहे सर्व जगी, तुकोबारायाचं संताचं प्रमाण आहे. तो पुरुषार्थ आम्ही केला आणि आपणही करू शकता. कोणालाच काही अवघड नाही. तुकोबारायांची सगळ्या संतांचे प्रमाण आहेत. फक्त विश्वास सच्चा ठेवायचा आणि पुढं जात राहायचं. आणि म्हणून माझी विनंती आहे, कशासाठी आलो तुमच्याकडे सांगायला, कशासाठी आलो, तुकोबाराया सांगतात, संत सांगतात, काही टेन्शन घेऊ नका. हां काय तर आपलं हे जीवन अमूल्य आहे. काही ना काही प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो. मलाही निघाला, तुम्हालाही निघेन. फक्त काही काळ जो असतो ना, जी उर्मी येते, उर्मी आली, उर्मीच आहे, सहन करते 2 मिनटं, तू का म्हणे थोडे आहे, बस ती तुमच्या मनामध्ये जी उर्मी येते ना, ती उर्मी तुम्ही काही काळ शांत करा. कोणाकडे तरी बोलत जा. मी माझ्या वडिलांकडे बोललो, मी माझ्या मित्रांकडे बोललो, तिने मला हात दिले ना. अहो देतात लई, कोणाच्या रूपात परमेश्वर येईन, कोणाच्या रूपात भगवंत येईन, काही सांगता येत नाही. आणि तो तुम्हाला आम्हाला तारून नेईल. तो विश्वास सर्वांनी ठेवा. जगद्गुरू तुकोबारायांवर आम्ही ज्यावेळेस करायला लागलो, म्हणलं आपण पुस्तकं लिहिले पाहिजे. 10 मराठी पुस्तकाचं लेखन केलं मी. त्याच्यातलं एक पुस्तक हे तुका सेज नावाचं पुस्तक आहे, इंग्रजीतून
तुकोबारायचं पुस्तक लिहिलं मी आणि माझा एक सहकारी शुभम, कारण तो इंग्लिशमध्ये मास्टर आहे, मी ह्या क्षेत्रातला आहे आणि इंग्लिशचं मला सगळं कळतं, बोलता येतं थोडंफार. आणि मग आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं, तुकासेज तुकोबारायांच्या 26 क्वालिटीज, गुण गायी ना आवडी, ह्या पुस्तकात. कारण जगात कळलं पाहिजे ना तुकाराम महाराज काय, तुकाराम महाराज काय. माझ्या आधी दीपू चित्रेंनी लिहिलं, अनेक इंग्रज लेखकांनी लिहिलं. त्याच्यानंतर हे पुस्तक आहे छोटंसं, आपले लोक पुस्तक वाचित नाही. तुका म्हणे पुस्तक, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आणि हे छोटंसं पुस्तक खिशात बसणं असं पुस्तक लिहिलं. 2.5 लाख पुस्तकं छापून वाटली. याच्यावर किंमत नाही या पुस्तकावर. अरे हे अमूल्य, हे धनाला कळणारच नाही, अमूल्य धन आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आणि शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, हे अशी पुस्तकं लिहिले महाराज. वाटलं तुकोबारायांचा पवाडा गावा, पवाडा गायला शाहीर झालो, अनेक पवाडे गायले, कवी झालो, काव्य लिहिलं, लेखक झालो, पत्रकार झालो, पेपर चालवलं नगरमध्ये मी, ठोकून काढले सगळे, हाय काही नाही केलं कोणाची. कायद्याचा अभ्यासक झालो मी, वकीलला 16ला ॲडमिशन घेतलं, कोर्टात उभं राहिलो, आर्ग्युमेंट केलं, केस जिंकून दिल्या शेतकऱ्यांना. हे असे अवतारात जायचं होते. मला माझे वकील कोण आहे तुमचे? मी वकील नाही, मीच वकील आहे म्हणलं. बोला करा आर्ग्युमेंट. 2 तास आर्ग्युमेंट केलं मी. शेतकऱ्याच्या बाजू मांडलेल्या आता, कोळांच्या बाजू मांडलेल्या आता, अनेक कामं केली. आणि त्या कामातल्या आशीर्वादातून प्रत्येक माणूस त्या ठिकाणी तरुण जातो. अधिक काही मी बोलत नाही. मला संधी दिली या आपल्या ग्रो मोशन, त्या सगळ्या या चॅनलच्या लोकांचे मी आभार मानतो. कारण माझंही मत कुठंतरी व्यक्त व्हायला पाहिजे या व्यासपीठावरून, विचारपीठावरून किंवा या चॅनलच्या माध्यमातून, प्लॅटफॉर्मवरून आपल्यासमोर जाते. निश्चितच भेटत राहूया. धन्यवाद. जय हरी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.